मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणारे जेजुरीच्या खंडोबा देवाची चंपाष्टमी उत्सवाची सोमवार दिनांक 18 रोजी धार्मिक वातावरणात सांगता झाली। वांग्याचे भरीत रोडगा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून या उपासनेची सांगता झाली। जय मल्हार चंपाष्टमी अन्नछत्र प्रतिष्ठानच्या वतीने 2000 किलो वांग्याचे भरीत व रोडग्याचा महाप्रसाद भाविकांना देण्यात आला। महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाष्टमी उत्सवाला मार्गशीर्ष प्रतिपदेला शंकराचार्य नृसिंह सरस्वती भारती यांच्या हस्ते घट स्थापना होऊन उत्सवाला प्रारंभ झाला होता। या उत्सव काळात मार्तंड विजय ग्रंथाचे पारायण, वाघ्या मुरळी, लोक कलावंतांचा जागर, मल्हारी सहस्त्रनाम याग, होम हवन, देव दिवाळी, देवाला तेल वन करून हळद लावण्यात आली। पहाटे चंपाष्टमी उत्सवाच्या सांगता कार्यक्रमानिमित्त देवाचे घट उठवण्यात आले। मानकरी व ग्रामस्थांच्या वतीने देवाला दुग्ध अभिषेक महापूजा घालण्यात आली। पुरणपोळी, वांग्याचे भरीत रोडगा यांचा नैवेद्य दाखवून उपासनेची सांगता झाली। जय मल्हार चंपाष्टमी अन्नछत्र प्रतिष्ठानच्या वतीने 6 दिवसात सुमारे 2.5 लाख भाविकांना अन्नदान केले। चंपाषष्ठी निमित्त भाविकांना सुमारे 2000 किलो वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी तसेच मिष्टान्नांचे जेवण देण्यात आले। या उत्सवाच्या निमित्ताने गेली 6 दिवस लाखोंच्या संख्येने भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेऊन कुलधर्म कुलाचार केले। चंपाषष्ठी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी 1 लाख भाविकांनी खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर भाविकांनी गर्दी केली होती। जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानचे गणेश आगलावे, प्रशांत सातभाई, बापू सातभाई, अविनाश बारभाई, सतीश कदम, दिलीप आगलावे, विश्वसंस्थांचे विश्वस्त आदींनी या उत्सवाचे आयोजन केले। आज आम्ही विशेष करून इथल्या या देवतेच्या आशीर्वादानं सरकारला बुद्धी मिळावी आणि जे न्यायालयीन ऑर्डर्स आहेत त्याचं परिपालन शासनानं करावं या गोष्टीसाठी या विशेष बोलण्याचा धाडस करत आहे। काय घडलेलं आहे, 1996 पासून सरकारनं GR काढलेले आहेत की ह्या ट्रस्टच्या प्रॉपर्टीला, कोणत्याही ट्रस्टच्या प्रॉपर्टीला कोणाची नावं लावू नयेत। असं असताना सुद्धा नावं लावली गेलेली आहेत। त्याच्यावर कमिशनरनं व्हिजिट केली आणि त्यांनी नाराजीचं पत्र पण दिलेलं आहे की आम्ही म्हणत असताना सुद्धा यांनी नावं लावलेली आहेत। हे कशानं झालेलं आहे? हे तलाठी, मंडलाधिकारी यांनी काहीतरी त्याच्यामध्ये गैरप्रकार करूनच केलेला आहे ना। शासनाचा GR पाळला जात नाही म्हणजे काय? दुसरं त्याच्यानंतर पुन्हा ती नावं लावली गेली आहेत आणि विधानसभेमध्ये प्रश्न झाला, त्या प्रश्नाला सुद्धा शासनानं चूक कबूल केलेली आहे। ती चूक कबूल केलेली असताना पुन्हा आणि सुद्धा नावं लावण्याचे प्रकार घडत आहेत। त्या 2010ला एक GR निघाला, 2021ला एक GR निघाला, 2018ला हायकोर्टचा निर्णय झाला तरीसुद्धा याच्यावर कार्यवाही होत नाही। मग ह्या सरकारी लोकांचं काम काय आहे? कारण कार्यवाही करणं आहे का नुसतंच आपले हक्क मागणं आहे, असा प्रश्न याच्यातून निर्माण होतो। शासनाच्या या दिरंगाईमुळं आमच्या सगळ्या ट्रस्टचं नुकसान होत आहे। या ट्रस्टमधनं काही जमिनी सरकारनं रस्त्याकरता घेतल्या, काही बाजार तलावाकरता घेतल्या, पण वर कुळाचं नाव आल्याचा परिणाम ती सगळी त्याची जी किंमत आहे ती आम्हाला मिळाली नाही किंवा त्याचा मोबदला जो आहे तो सगळ्या त्या ट्रस्टला मिळाला नाही, तर कुळांना निम्मा दिला गेलेला आहे। ही जर नावं लागली नसेल तर कुळाचा संबंधही आला नसता। त्यामुळे त्यांनी हे चुकीच्या पद्धतीनं केलेल्या गोष्टी निस्ताराव्यात आणि त्या ट्रस्टना किमान 96 पासून तर आतापर्यंत झालेलं नुकसान मिळवून द्यावं एवढीच आमची या निमित्तानं अपेक्षा आहे। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।